नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील 25 सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची फीस आणि कट ऑफ किती आहे त्याच्याबद्दल अगदी डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये 25 जे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत तर ते कुठल्या ठिकाणी आहे, तर कोणत्या सिटीमध्ये आहे, तर त्या कॉलेजचा फी स्ट्रक्चर किती आहे प्रत्येक कॉलेजचं, आणि त्या कॉलेजमध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आहे, म्हणजे किती रँकवरती तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळू शकतं. तर अगदी हा खूप युजफुल व्हिडिओ राहणार आहे. तर शेवटपर्यंत पहा, म्हणजे लक्षात येईल, आणि गरजूंना आपण हा व्हिडिओ सेंड करा, त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते. प्रथम इथं एक कॉलेज तुम्ही पाहू शकता, KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी आहे. तर त्या कॉलेजचं तुम्ही अगदी बिल्डिंगसुद्धा तुम्ही ते पाहू शकता, स्क्रीनवरती मी तुम्हाला दाखवत आहे. तर ते 91चं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजला सीट 100 असा हा इंटेक आहे, आणि त्या कॉलेजची फीस ही 12 लाख रुपये फी आहे. आणि 2025 रँक कॅटेगरी वाईज आपापल्या कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता. तर तिथं कॉलेजला किती रँकवरती तिथे ॲडमिशन झालेलं आहे 2025ला. ओके. आणि 2 नंबरवरती मी ते कॉलेज काढलेलं आहे, तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई. त्याही कॉलेजचं अगदी तुम्ही बिल्डिंग्स पाहू शकता, आणि त्या कॉलेजचं सुद्धा अगदी इस्टॅब्लिशमेंट 91चा आहे, आणि त्या कॉलेजचा इंटेक हा 150चा आहे. तर त्या कॉलेजची सुद्धा फी अगदी आपल्याला कमी पाहायला मिळते. 7,90,000पर्यंत आपल्या त्या कॉलेजला फी आहे पर इयर. आणि 2025चा रँक कॅटेगरी वाईज अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. मी स्क्रीन तुम्हाला झूम करून दाखवते. तर हे पूर्ण झालं तेरणा मेडिकल कॉलेजचं. ओके. आणि त्यानंतर जी तिसरं कॉलेज आहे NY तासगावकर कर्जतचं हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजची सुद्धा तुम्ही बिल्डिंग इथे पाहू शकता. आणि त्यानंतर हे कॉलेज 2021चं आहे. त्या कॉलेजला सीट्स आहेत 150 अशा सीट्स आहेत. तर त्या कॉलेजची फीस फार कमी आहे, 6,22,000 एवढी फी आहे. आणि 2025चा रँक कॅटेगरी वाईज अगदी तुम्ही पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्ही ह्या रँकमध्ये येत असाल तर तुम्हाला ह्यावर्षी नक्कीच हे कॉलेज मिळू शकणार आहे. आणि 4 नंबरचं मी ते कॉलेज काढलेलं आहे, वेदांता पालघर. तर ह्या कॉलेजची सुद्धा अगदी तुम्ही बिल्डिंग पाहू शकता. आणि त्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट 2017चं आहे. त्या कॉलेजचा इंटेक हा 100चा आहे. आणि त्या कॉलेजची फीस ही थोडी आपली इथं हायर साईडला पाहायला मिळते, पण ह्या कॉलेजचा कट ऑफ हा कमी पाहायला मिळतो आपल्याला, त्यामुळे इथे कॉलेजची फी जास्त आहे. तर 15,57,000 एवढी फी आहे एका वर्षाला. 2025चा रँक कॅटेगरी वाईज तुम्ही ते पाहू शकता, प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्ही पाहू शकता, पण ह्या कॉलेजचा आपल्याला कट ऑफ कमी पाहायला मिळतो, त्यामुळे ह्या कॉलेजची फी स्ट्रक्चर जास्त आहे. तर हे झालं 4 नंबरचं कॉलेज. आणि त्यानंतरचं 5 नंबरचं जे कॉलेज मी काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता इथे, BKL वालावरकर रुरल मेडिकल कॉलेज रत्नागिरीचं हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजचीसुद्धा अगदी तुम्ही बिल्डिंग पाहू शकता कशाप्रकारे हे कॉलेज आहे. आणि त्या कॉलेजचं 2015चं इस्टॅब्लिशमेंट आहे. त्या कॉलेजचा इंटेक हा 100चा आहे. आणि फी स्ट्रक्चर पाहायला तर जवळजवळ 10,59,000 एवढी फी आहे. आणि 2025चा कॅटेगरी वाईज तुम्ही अगदी रँक पाहू शकता. इथं प्रत्येक कॅटेगरीज तुम्हाला इथे मी रँक दिलेला आहे. या रँकपर्यंत तुम्ही येत असाल तर तुम्हाला नक्कीच हे सुद्धा कॉलेज यावर्षी मिळू शकणार आहे. ओके. आणि त्यानंतर मी काढलेलं आहे सिंधुदुर्गचं हे कॉलेज आहे. कॉलेजची तुम्ही बिल्डिंग पाहू शकता कशाप्रकारे आहे. आणि हे कॉलेज 2020चं आहे. हे 100चा इंटेक आहे. ह्या कॉलेजचा फी स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर 7,64,000 एवढी फी आहे. आणि 25चा कॅटेगरी वाईज रँक तुम्ही पाहू शकता. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज आपापल्या विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पण पहा, म्हणजे तुम्हाला ह्या रँकपर्यंत येत असेल तर तुम्हाला नक्कीच ह्यावर्षीसुद्धा सिंधुदुर्गचं हे कॉलेज मिळू शकतं. याही कॉलेजची फी स्ट्रक्चर कमी आहे. 7 नंबरचं जे कॉलेज आहे पुण्यामधलं, तर तुम्ही ते पाहू शकता, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन रिसर्च तळेगाव पुणे ह्या ठिकाणी आहे. या कॉलेजची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे. आणि ते 1995चं हे कॉलेज आहे. आणि तिथला इंटेक हा 150चा आहे. 150 तिथे सीट्स आहेत. आणि त्या कॉलेजची फी 11,30,000 एवढी फी आहे. 2025चा रँक कॅटेगरी वाईजसुद्धा तुम्ही अगदी पाहू शकता. तर ह्या कॉलेजचासुद्धा तुम्ही रँक पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर तुम्ही ह्या रँकपर्यंत येत असेल तरीसुद्धा तुम्हाला अगदी तळेगावचं पुणे कॉलेज ह्यावर्षी मिळू शकणार आहे. आणि त्यानंतर मी 8 नंबरला काढलेलं आहे पुण्याचंच जे आहे कॉलेज, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे. ह्या कॉलेजचीसुद्धा अगदी तुम्ही बिल्डिंग पाहू शकता कशाप्रकारे आहे. आणि ते कॉलेज 2022चं आहे. आणि त्या कॉलेजचा इंटेक हा 100चा आहे. आणि त्या कॉलेजची फी फार कमी पाहायला मिळते आपल्याला, तर 7,50,000 या कॉलेजची फी आहे. आणि 2025चा रँक कॅटेगरी वाईजसुद्धा तुम्ही अगदी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तर ह्या कॅटेगरी रँकमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला ह्यावर्षीसुद्धा नक्कीच अटल बिहारी वाजपेयी पुण्याचं हे कॉलेज मिळण्याचे मॅक्झिमम चान्सेस राहणार आहे. तर अशाच तुम्हाला अगदी नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना हा व्हिडिओ सेंड करा, म्हणजे लक्षात येईल. येणाऱ्या काळामध्ये नवीन असेच युजफुल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यानंतर 9 नंबरचं कॉलेज इथे तुम्ही पाहू शकता, श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुण्याचंच आहे. ह्या पण कॉलेजची अगदी तुम्ही
बिल्डिंग पाहू शकता कशा प्रकारे आहे आणि ते 2007चं हे कॉलेज आहे. जी संख्या आहे 150 अशी ही संख्या आहे. फी स्ट्रक्चर हे 10,94,000 म्हणजे जवळ 11 लाख एवढी फी आहे आणि 2025चं कॅटेगरी वाईज रँक तुम्ही सुद्धा इथे पाहू शकता. आणि त्यानंतरचं जे पुढचं कॉलेज काढलेलं आहे मी 10 नंबरवरचं अश्विनी रूरल मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल रिसर्च सेंटर सोलापूर. तर याही कॉलेजचा तुम्ही फी स्ट्रक्चर पूर्णपणे पाहू शकता. कॉलेजची बिल्डिंग कशा प्रकारे आहे. 2012चं कॉलेज आहे. त्या कॉलेजचा इंटेक 100चा आहे आणि फी म्हणाल तर 10,33,000 एवढी फी आहे आणि कॉलेजचं कॅटेगरी वाईज रँकसुद्धा अगदी तुम्ही पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी आपल्याला मार्कांवरती आपल्या इथे ॲडमिशन होत नाहीत हे सगळ्यांना माहितीच आहे. रँकनुसार आपले ॲडमिशन होतात. तुम्ही जर ह्या रँकमध्ये येत असाल तर तुम्हाला नक्कीच हे कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेस कमी फीवाले मिळणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनासुद्धा आमच्या काउन्सिलिंगमध्ये यायचं असेल, तुम्हाला असेच कमी फीसमधले जो कॉलेजेस पाहिजे असेल, आमच्यामार्फत तुम्हाला जर काउन्सिलिंग घ्यायची असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन शकता आणि असेच प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्हाला सीट पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्यानंतर जे 11 नंबरचं मी कॉलेज काढलेलं आहे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सांगली. त्याही कॉलेजचं तुम्ही पाहू शकता बिल्डिंग कशी आहे. ते 2016चं हे कॉलेज आहे आणि तिथलं सीट बहाल तर 150 इंटेक आहे. ची पण फी तुम्ही 10.5 लाख रुपये फी आहे. 2025चा कॅटेगरी वाईज रँकसुद्धा तुम्ही ते पाहू शकता स्क्रीनवरती. आणि त्यानंतर मी काढलेलं आहे डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक या ठिकाणचं. ह्या कॉलेजचं सुद्धा अगदी तुम्ही बिल्डिंग पाहू शकता कशा प्रकारे आहे. आणि ते कॉलेजचं 1990चं आहे. 90चं हे कॉलेज आहे. खूप जुनं कॉलेज आहे. 120चा त्या कॉलेजचा इंटेक आहे आणि कॉलेजची फी जवळजवळ 12 लाख रुपये आहे पर इयर. आणि 2025चं कॅटेगरी वाईज रँकसुद्धा तुम्ही अगदी पाहू शकता. ते ह्या पण अगदी तुम्ही रँकमध्ये येत असाल तरी सुद्धा तुम्हाला अगदी हे कॉलेज मिळणार आहे ह्या वर्षी. आणि त्यानंतर जे काढलेलं आहे SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नाशिक. त्याही कॉलेजचं अगदी तुम्ही कॉलेजची बिल्डिंग कशा प्रकारे आहे पाहू शकता. इस्टॅब्लिशमेंट 2014चं आहे. सीट आहेत तर 150 सीट्स आहेत. कॉलेजची फी तिथं 13 लाख रुपये आहे आणि रँकसुद्धा तुम्ही अगदी कॅटेगरीनुसार आपण पाहू शकता. त्यानंतर ACPM मेडिकल कॉलेज धुळेचं आहे. त्याही कॉलेजची अगदी तुम्ही बिल्डिंग पूर्णपणे पाहू शकता कशा प्रकारे आहे. ते सुद्धा जुनं कॉलेज आहे. 1990चं कॉलेज आहे. 100चा इंटेक आहे आणि फी पाहाल तर 8 लाख रुपये फी आहे आणि 2025चा कॅटेगरी वाईज रँकसुद्धा तुम्ही अगदी पाहू शकता. त्यानंतर मी कॉलेज काढलेले डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगरचं आहे. ह्या पण कॉलेजची अगदी तुम्ही बिल्डिंग पाहू शकता कशा प्रकारे कॉलेज आहे. ते पण 2004चं कॉलेज आहे. त्या पण कॉलेजला 200च्या सीट्स आहेत. त्या सगळ्यात जास्त ह्या कॉलेजला आपल्याला सीटचा इंटेक पाहायला मिळते. 200चा हा सीटची संख्या आहे आणि फी स्ट्रक्चर म्हणाल तर 13 लाख रुपये ह्या कॉलेजची फीस आहे पर इयर आणि 2025चा कॅटेगरी वाईज रँक्स असतो तुम्ही अगदी इथे रँक पाहू शकता. ओके. आणि त्यानंतर मी नेक्स्ट कॉलेज काढलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही अहमदनगरचंच आहे. SMT कॉलेज आहे. त्याही कॉलेजची अगदी तुम्ही बिल्डिंग पाहू शकता. आणि त्याप्रमाणे 2025चं लेटेस्ट कॉलेज आहे. हे लास्ट इयरला आलेलं आहे आणि त्या कॉलेजचा इंटेक हा 100चा आहे. या कॉलेजलासुद्धा फी स्ट्रक्चर आपल्याला कमी पाहायला मिळते. 8,50,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे आणि 2025चा रँक कॅटेगरी वाईज अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर मी काढलेलं आहे ते डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावचं आहे. त्याही कॉलेजची अगदी तुम्ही बिल्डिंग पूर्णपणे पाहू शकता कशा प्रकारे आहे. त्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट 2008चं आहे. त्याही कॉलेजला अगदी सीटची संख्या खूप आहे. तर सीटची संख्या इथे 200 आपल्याला पाहायला मिळत आहे इंटेक आणि फी फार कमी आहे. या कॉलेजला 7 लाख रुपये पर इयर फी आहे. 2025चं कॅटेगरी वाईज रँकसुद्धा तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. नेक्स्ट कॉलेज मी इथं काढलेलं आहे लातूरचं महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च लातूर आणि त्या कॉलेजची तुम्ही अगदी बिल्डिंग पाहू शकता कशा प्रकारे ते कॉलेज आहे. खूप जुनं कॉलेज आहे. इस्टॅब्लिशमेंट 1990चं आहे. 90चं कॉलेज आहे. तिथल्याही कॉलेजची सीटची संख्या 150 आहे आणि तिथलं फी स्ट्रक्चर बघायला तर 9,45,000 एवढी फी स्ट्रक्चर आहे आणि त्याही कॉलेजचा अगदी लास्ट इयरचा कॅटेगरी वाईज रँक तुम्ही इथे पाहू शकता. त्यानंतर काढलेलं आहे मी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स रिसर्च जालना. त्याही कॉलेजचं अगदी तुम्ही पूर्णपणे कॉलेजची बिल्डिंग पाहू शकता कशा प्रकारे कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचं सुद्धा इस्टॅब्लिशमेंट 2013चं आहे. त्याही कॉलेजला सीटची संख्या 100नी आहे इंटेक आणि त्या कॉलेजचं सुद्धा फी स्ट्रक्चर कमी आपल्याला इथं पाहायला मिळतं. 7,41,000 पर इयर त्यातली कॉलेजची फी स्ट्रक्चर आहे आणि त्यातल्या कॉलेजचा कॅटेगरी वाईज रँकसुद्धा तुम्ही ते पाहू शकता. आणि त्यानंतर नेक्स्ट काढलेलं आहे परभणी मेडिकल कॉलेज परभणी. त्याही कॉलेजचं अगदी तुम्ही कशी प्रकारे बिल्डिंग आहे तेही तुम्ही अगदी पाहू शकता. आणि त्यानंतर 2023चं हे कॉलेज आहे. त्याहीतल्या सीटची संख्या इंटेक आहे 150चा. तिथेही कॉलेजची फीस आपल्याला कमी पाहायला मिळते. 8 लाख पर इयर फी आहे आणि 2025चं रँक कॅटेगरी वाईज तुम्ही सगळी स्क्रीनवरती पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आणि पुढची आणखीन
कॉलेज तुम्हाला मी दाखवते. आर के धमनी मेडिकल कॉलेज संभाजीनगर या ठिकाणचं आहे. याही कॉलेजची बिल्डिंग तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आहे. 2024चं हे कॉलेज आहे. त्यातली सीटची संख्या ही 100ची आहे आणि फी म्हणाल तर 7,54,000 एवढी फी आहे आणि त्यातलं 2025चा रँक कॅटेगरी वाईज तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. त्यानंतर NKP साळवे नागपूर या ठिकाणचं तुम्ही बिल्डिंग पाहू शकता कशा प्रकारे ते कॉलेजची बिल्डिंग आहे. आणि त्यानंतर कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट 1990चं खूप जुनं कॉलेज आहे. त्याही कॉलेज सगळ्यात जास्त सीट्स आपल्याला पाहायला मिळतात. तिथं सीटची संख्या 250 आपल्याला पाहायला मिळते. पण त्या कॉलेजची फीस जवळजवळ 12 लाख फी आहे पर इयर आणि त्या कॉलेजचा कॅटेगरी वाईज रँक तुम्ही ते पाहू शकता. त्यानंतर जे नेक्स्ट आहे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावतीचं जे आहे त्याही कॉलेजचं अगदी तुम्ही पाहू शकता कॉलेज कशा प्रकारे आहे. आणि त्यानंतर त्या कॉलेज खूप जुनं सगळ्यात जुनं कॉलेज आपल्याला पाहायला मिळतं. 1984चं हे कॉलेज आहे. त्याही कॉलेजची सीटची संख्या 150ची आहे. तिथेही तुम्हाला 11,76,000 एवढी फी पाहायला मिळते आणि त्या कॉलेजचा कॅटेगरी वाईज रँक लास्ट इयरचा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. आणि नेक्स्ट मी तर काढलेलं आहे डॉक्टर राजेंद्र गोरे मेडिकल कॉलेज अमरावती. याही कॉलेजचं अगदी तुम्ही कॉलेजचं पूर्णपणे फी स्ट्रक्चर पाहू शकता. त्याचबरोबर त्या कॉलेजचं इस्टॅब्लिशमेंट 2023चं आहे. तिथला इंटेक 150चा इंटेक आहे आणि फी पाहाल तर 8 लाख रुपये फी आहे. लास्ट इयरचा कॅटेगरी वाईज रँक तुम्ही इथे स्क्रीनवरती पूर्णपणे पाहू शकता. आणि जे लास्ट कॉलेज आहे ते मालती मेडिकल कॉलेज अकोला ह्या ठिकाणचं सुद्धा तुम्ही अगदी ते कॉलेजचं कसं बिल्डिंग आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर इस्टॅब्लिशमेंट लास्ट इयरला आलेलं आहे. 2025चं कॉलेज आहे. त्या ठिकाणी इंटेक आहे 150चा. त्या कॉलेजची फीस आपल्याला कमी पाहायला मिळते 8 लाख रुपये आणि 2025चा रँक कॅटेगरी वाईज रँकसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी जवळजवळ 25 कॉलेजेस मी तुम्हाला अगदी स्क्रीनवर तुम्हाला प्रत्येक दाखवलेलेच आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना अगदी सेमी गव्हर्नमेंटमध्ये जर ॲडमिशन पाहिजे असेल MBBSसाठी त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी नंबर माझ्या स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतच आहे. एनी टाईम कॉल मेसेज करून अधिक माहिती विचारू शकता आणि आमच्या पेड काउन्सिलिंग ग्रुपमध्ये येऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, हे महाराष्ट्रामधले जवळजवळ आपले सेमी गव्हर्नमेंट 25 मेडिकल कॉलेजेसचं पूर्णपणे मी डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांना ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्यांना पण ह्याची पूर्ण जे महाराष्ट्रामध्ये आपले 25 सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याविषयी पूर्ण डिटेल्स माहिती मिळेलच. आणि येणाऱ्या काळामध्ये आणखी नवीन कॉलेजेस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज येणार आहे त्याच्याविषयी सुद्धा ते मी तुम्हाला पुढचा माझा व्हिडिओ मी घेऊन येण्याचा प्रयत्न करणारच आहे. तर व्हिडिओ हा तुम्ही पाहण्यासाठी मी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सगळे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.